माझ्याप्रमाणे तुम्हालासुद्धा टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवायचा असेल तर ही थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी झटपट नाश्ता तयार होईल। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली। ही मुगाची डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा ही स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुतल्यानंतर सगळं पाणी काढून टाकलं आहे। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि डाळ 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे। तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल आणि सकाळी जर तुम्हाला डाळ भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही रात्रभर डाळ भिजवली आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। मी इथे 1 तास डाळ भिजत घातली होती। 1 तासानंतर डाळ छान भिजली गेले, सॉफ्ट झाले। आता ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल। हे पोहे डाळीसकट आपल्याला भिजवायचे आहेत आणि असेच आता 5 मिनटं ठेवून देऊया, म्हणजे पोहे छान सॉफ्ट होतील। 5 मिनटं झालेत, पोहे सॉफ्ट झालेत। आता डाळीबरोबरच पोहेसुद्धा आपण धुवून घेऊया एकदा। धुतल्यानंतर सगळं पाणी काढून टाकलं आहे। आता आपल्याला डाळ आणि पोहे वाटून घ्यायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। 2 बॅचेसमध्ये इथे मी डाळ आणि पोहे वाटून घेणार आहे। अर्धं इथे काढून घेतलं आहे। यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। याबरोबरच पाव वाटी किंवा 2 मोठे चमचे इतकं दही घालायचं आहे। तर पहिल्या बॅचमध्येच फक्त दही घातलं आहे मी वाटताना आणि दुसऱ्या बॅचमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि अगदी बारीक असं हे सगळं वाटून घेतलं आहे। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी भाज्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात। शिमला मिरची घेतली आहे, गाजर, टोमॅटो आणि कांदा घेतला आहे। या सगळ्या भाज्या यामध्ये घालूया। याबरोबरच तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता, स्वीटकॉर्नचे दाणे घालू शकता। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। सगळ्या भाज्या यामध्ये मी काढून घेतल्यात। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आणि भरपूर कोथिंबीर घातली। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। मुगाची डाळ आहे यामध्ये, त्यामुळे मुगाची डाळ पचायला अगदी हलकी असते। गरमीमध्ये खूप मस्त असा हा नाश्ता आहे। याबरोबरच यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्यात, त्यामुळे खूप पौष्टिक आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवूया। तर इथे मी कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील तर इथे तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरच्या घालू शकता। यानंतर इथे मी 1 टोमॅटो घातला आहे आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातल्यात। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलं आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली। पुन्हा सगळं एकदा परतून घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा चणे किंवा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि अर्धी वाटी खोबरं घातलं आहे। पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। आता चटणीला आपण फोडणी देऊया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली। डाळीचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। आता यावरती वाटून घेतलेली चटणी घालायची आहे आणि त्याबरोबरच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर ही आपली चटणी तयार आहे। आता हे मिश्रण आपण जे तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये मी हळद घातली नव्हती, तर पाव चमचा हळद घातली। पुन्हा एकदा मिक्स करूया। आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। यावरती 1 चमचा असं मिश्रण घातलं आहे आणि असं जाडसरच पसरवून घेतलं आहे। तर एका वेळेस तुम्ही 3 ते 4 अशी धिरडी तयार करू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं आहे। खूपच मस्त होतात ही, चवीला खूपच छान लागतात आणि भाज्या भरपूर आहेत, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहेत आणि अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल। तुम्हाला जर सकाळी बनवायचा असेल, रात्रभर डाळ भिजत घातली तर सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। दोन्ही बाजूनी ही धिरडी मी पहा मस्त अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेत, अगदी खरपूस झालेत, रंग पण खूपच छान आलाय।
काढून घेऊया. आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर इथे मी हे सर्व केलं आहे. तर अगदी झटपट खूपच पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता तयार झाला आहे. पहा, अगदी मस्त दिसतंय हे आणि चवीलासुद्धा तितकंच मस्त आहे. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर यामध्ये आपण जे पोहे घातलेत त्यामुळे मस्त खुसखुशीत होतात ही. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.